हाय, नमस्कार मंडळी. आज प्रथमच मी आपल्यासमोर एक मोठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्याचं कारणही तसंच खास आहे. आज माझ्याकडे स्पेशल गेस्ट आलेले आहेत, माझा नातू, आणि त्याच्यासाठी आज मी स्पेशल डिश बनवणार आहे, पनीर बिर्याणी. हा अर्धा किलो तांदूळ मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि आता शिजवण्यासाठी ठेवलेला आहे. पण तो भात शिजत असताना पाण्यावर पोहला पाहिजे एवढं पाणी ठेवा. आता त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकणार आहोत, 1 मसाला वेलची, 2 साधी वेलची, 3-4 लवंगा, 4-5 मिरे, 2 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा, 2 चमचे नमक. हा भात आपल्याला बिर्याणीसाठी हवा आहे तसा खूप छान मोकळा झालेला आहे आणि आपण आता त्यातील मसाले काढून घेणार आहोत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ठेवू शकता. मंडळी, आता आपण बिर्याणीसाठी लागणारं सर्व साहित्य बघूयात. मटार आपल्या आवडीप्रमाणे कितीही भाज्या घेतला तुम्ही तरी चालणार आहे. लाल पिवळी शिमला मिरची, गाजर, फ्लॉवर, फरसबी, 2 टोमॅटो, 3 मोठे कांदे, कोथिंबीर, पुदिना. बिर्याणीसाठी लागणारे मसाले पाहूयात आपण. तमालपत्र, जिरे पावडर, हळद, धने पावडर, गरम मसाला, काश्मीरी लाल तिखट, 7-8 हिरवी वेलची, मसाला वेलची, लवंग, मिरी, काजू, केसर भिजत घातलेलं दूध, वाटीवर तूप, अर्धी वाटी दही, तळण्यासाठी कांदा. ही घरी बनवलेली आलं लसूण पेस्ट आहे, ही बाहेरची विकतची आलं लसूण पेस्ट. कोथिंबीर, मिरची आणि पुदिना याची पेस्ट. ऑरेंज आणि ग्रीन फूड कलर आहेत आणि आपण बनवणार आहोत पनीर बिर्याणी, त्याच्यामुळे हे पनीर. मार्केटमध्ये भरपूर बिर्याणी मसाले मिळतात, पण मी वापरते सुहानाचा व्हेज बिर्याणी मसाला. खूप छान टेस्ट येते. तुम्हाला कोणता हवा असेल तो तुम्ही वापरू शकता. तो गाईज, आता हे सर्व मसाले मी फ्राय करून घेणार आहे. A few moments later. थोड्या वेळापूर्वी आपण दाखवलेल्या भाज्या 80% कुक करून घेतलेल्या आहेत. राईस पण 80% कुक करून घ्यायचा आहे आपल्याला. बाकी राहिलेलं कुकिंग बिर्याणी बनवताना होईलच. हा कांदा पण आपण ब्राऊन कलरवर फ्राय करून घेतलेला आहे. मगाशी जो बिर्याणी मसाला आपण दाखवला होता तो मी अर्धी वाटी दह्यामध्ये अर्धं पॅकेट मिक्स करून घेणार आहे. आता आपण बिर्याणीसाठी लागणारी ग्रेव्ही बनवून घेऊयात. प्रथम आपण अर्धी वाटी तूप घालूयात. आपण मसाला वेलची टाकून घेतली, मग हिरवी वेलची 7-8 टाकून घेतल्या, मिरी आणि लवंग टाकून घेतली, तमालपत्र टाकून घेतलं. हे आपण थोडं हलवून घेऊयात. आता आपण कांदा उभा कापलेला टाकून घेऊयात फोडणीमध्ये. कांदा छान हलवून घेऊयात लालसर होईपर्यंत आणि नंतर आपण मग मसाले टाकून घेऊयात. घरी बनवलेली आलं लसूण पेस्ट, ही बाहेरून आणलेली आलं लसूण पेस्ट, हे सर्व छान भाजून घ्यायचं फोडणीमध्ये, म्हणजे त्याचा कच्चापणा दूर जातो. आता आपण टोमॅटो टाकून घेऊयात. टोमॅटो फोडणीमध्ये छान विरघळून घेऊया. कोथिंबीर, पुदिना आणि मिरचीची पेस्ट ही पण टाकून घेऊयात. जिरे पावडर, धने पावडर, गरम मसाला, हळद, काश्मीरी लाल तिखट, हे सर्व आपण ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलं आणि आता छान मिक्स करून घेऊया. आता आपण दह्यामध्ये मिक्स केलेला बिर्याणी मसाला टाकून घेऊ.
आपण भातामध्ये मीठ टाकलेलंच आहे आपल्या आवडीनुसार. आता या तळून घेतलेल्या भाज्या आपण यामध्ये सर्व टाकणार आहोत. सर्व भाज्या टाकून घेऊयात. आणि या भाज्या तळत असताना वेगवेगळ्याच तळून घ्या, कारण त्याचा प्रत्येक भाजीचा टाईम वेगळा असतो तळण्याचा. भाज्या अगोदरच आपण 80% तळून घेतलेल्या होत्या, त्याच्यामुळे आता सेपरेट वेळ देण्याची गरज नाही कुकिंगसाठी. सो आता आपण पनीर घालून छान मिक्स करून घेऊया. 2 मिनटं वेळ देऊया याला. ही आपली ग्रेव्ही तयार. आता छान हलवून घेतलेलं आहे आपण. 2 मिनटं एक छान दणदणून वाफ काढूया की आपली ग्रेव्ही तयार. A few moments later. आता आपण पाहूयात बिर्याणीच्या लेअरसाठी लागणाऱ्या गोष्टी. पुदिना, कोथिंबीर, रेड कलर, ग्रीन कलर, काजू, केसर दूध, फ्राय केलेला कांदा. आता मी बिर्याणीचे लेयर्स लावून घेणार आहे. प्रथम भांड्याला मी तुपाचा हात लावून घेतलेला आहे. आता आपण लेयर्स लावून घेऊयात. आता आपण भाताचा लेयर टाकून घेऊयात. प्रथम आपण केशर दूध टाकणार आहोत. आता आपण कोथिंबीर, पुदिना टाकून घेऊयात. रेड कलर टाकून घेऊयात. ग्रीन कलर टाकून घेऊया. पुन्हा कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेऊया. फ्राय केलेला ऑनियन घालूयात वरती. छान लेअर बनवून घेऊयात कांद्याचा. लास्टला आपण काजूचा लेअर टाकून घेऊयात. 2 चमचे आपण आता तूप घालून घेऊयात वरती. प्रथम आपण गॅसवर तवा ठेवूयात आणि तव्यावरती हे बिर्याणीचं भांडं ठेवून घेऊयात आणि 20 मिनिटे एक दणदणून वाफ काढायची की आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार. A few moments later. अर्धा तास आपण बिर्याणी मंद आचेवर तवा ठेवून शिजवत ठेवलेली होती आणि आता आपली बिर्याणी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपली व्हेज पनीर बिर्याणी तयार आहे गाईज. व्हिडिओ आवडला, बिर्याणी माझी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वतः करून बघा आणि कमेंट्स पण टाका. मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहत आहे. आजी बिर्याणी खूप चांगली बनली आहे. आवडली ना? मला आजीच्या व्हिडिओला शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट आणि लाईक जरूर करा. थँक्यू.